नमस्कार. आपल्याकडे एक नवयुवती आलेली आहे. आपल्या चॅनलच्या नियमानुसार आपण चेहराही दाखवू शकत नाही आणि नावही सांगू शकत नाही, परंतु समाजामध्ये जे काही प्रकार चाललेले आहेत त्यामुळं चांगले आध्यात्मिक लोक देखील बदनाम व्हायला लागले. ते नक्की काय आहे हे आपण तिच्या तोंडून ऐकूया. आता मला सांग, तुला काय त्रास होत होता, तू कुठे गेलीस, काय झालं हे अगदी बिनधास्तपणे निशंकपणे सांग. मला वाईट डिस्चार्ज असा आजार झालेला होता आणि नंतर मग मला घरातल्यांनी डॉक्टरांच्याकडे न नेता एका बाबांच्याकडे नेलेलं होतं. बाबांच्याकडे मध्ये गादी चालवणाऱ्या व्यक्तीकडे ते जे बाबा होते, महाराज कोण होते ते, त्यांनी काय सांगितलं तुला? ते मला म्हणले डोळे बंद कर. मी डोळे बंद केले. मला म्हणले तुला एक बाई दिसते. तर मी म्हणलं हो मला दिसते बाई. ती परत तुझ्याकडे बघून हसते असे पण मला म्हणले. ते मला म्हणले तू आता ती घरात येऊ शकत नाही, पण ती आपल्या घराच्या बाहेर आहे. तू बाहेर गेल्यानंतर ना तुझ्या ती मागं लागेल असं मला ती बाबा म्हणत होते. त्यांनी भरपूर काय काय सांगितलं. उतारा वगैरे काढून टाक म्हणून सांगितलंय आणि उतारा मशानात आमोशाच्या दिवशी मशानाच्या वाटेवर नेऊन ठेव असं सांगितलं होतं. आता मला सांग, ते ज्यावेळेस म्हणले की तुझ्या पाठीमागे एक बाई लागलेली आहे, म्हणजे मृत बाई, म्हणजे भूत वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं, ती लागलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं, तुला डोळे बंद कर, बरोबर ना? आणि त्यानंतर काय म्हणले, आता तुला बाई दिसती का सांग, असेच बोलले ना? ते ज्यावेळेस तुला म्हणले की बाई दिसती का, त्यावेळेस तू काय म्हणली, दिसायला लागली, बरोबर? त्यानंतर ते तुला काय बोलले होते की परत मशानात जाऊन काय करायचं म्हणले, उतारा जो मी काय सांगते तो त्या वाटेवर ठेवून यायचा आमोशाच्या दिवशी. आणि पैशाचं काय बोलले? खर्च पुढे जरी काढायचा असेल तुम्हाला मुळापासून तर पुढे खर्च पण येईल असं पण सांगितलं. खर्च येईल. आता मी सर्व दर्शकांना सांगतोय की पहिला विषय व्हाईट डिस्चार्ज किंवा स्त्रीच्या शरीरावरून जे पांढरं पाणी जाण्याचा जो प्रकार आहे, हा अनेक स्त्रियांना याला सामोरं जावं लागतं किंवा हा एक प्रकारचा आजार आहे किंवा ते डॉक्टर जास्त करून सांगू शकतात. माझं पहिलं ऑब्जेक्शन काय आहे की गादी चालवत असताना तुम्ही एखाद्याला औषध उपचारापासून कसं काय रोखू शकता? त्याला काहीतरी खोटं काय सांगू शकता? आज जर त्यांनी तिला जर सांगितलं असतं की तू एखाद्या चांगल्या गायनॉलॉजिस्ट डॉक्टरच्याकडे जा, स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जा, चांगले उपचार कर, मनातला सर्व ट्रेस मोकळा कर, परंतु त्यांनी हिचा मानसिक फायदा घेतला की ते म्हणले तू डोळे बंद कर. आता ही मुलगी माझ्याकडे आली त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की हिचं मन पुढचं कोण काय सांगतोय ते लगेच कॅच करतंय. ते बाबा म्हणले की तू डोळे झाक, तुझ्या बाजूला एक बाई उभी राहिलेली आहे, तुला दिसेल तर ती म्हणली मला दिसते, तुझ्या मागं आहे म्हणले तर मला म्हणले दिसते. आणि मग मी हिला म्हणलं अगं तसं काही नसतं, हा गैरसमज आहे, तू स्त्री तो रोग तज्ञाकडे जा. त्यावेळेला ही मुलगी मला म्हणाली बाबा पण मला ती बाई दिसलीच कशी, ते काहीतरी असेल म्हणूनच दिसली ना. मग मी तिच्यावर एक प्रयोग केला. काय तुझा प्रयोग केला मी? मला बाबांनी डोळे बंद करायला लावले. मला म्हणले तू एका जंगलात चालले. तर मी म्हणले हो मी चालले. तिथं एक झाड आहे त्याच्या 2 फांद्या तुटलेत. तर ते कोणतं झाड आहे त्यांनी मला विचारलं. मी त्यांना सांगितलं पिंपळाचं झाड आहे. पुढे एक तुला पांढरा हत्ती दिसतोय असं म्हणजे बाबांनी मला विचारलेलं होतं. त्याच्या पायाला कसला तरी कलर आहे, तो कोणता कलर आहे? मग तुला तो हत्ती दिसला? मी पण दिसला ना. मग हिचा गैरसमज काय होता ते मला दिसलं कसं? तर मी तिच्यावर एक प्रयोग केला. म्हणजे डोळे बंद कर, तू आता जंगलात चाललेले आहेस, तुला आता बघा बाजूला एक हत्ती दिसतोय का हत्ती? तर ती म्हणली दिसतोय. आता मी म्हटलं पांढरा हत्ती आहे बघ, तर ती म्हणली पांढरा हत्ती आहे. म्हणजे मी जे बोलीन तसं ती इमेजिंग करायला लागली. मग तिचा हा गैरसमज दूर झाला की ती बाई मला कशी दिसली, तर त्या महाराजांनी जसं जसं सांगितलं तसं तसं मी इमेजिंग केलं. आज या तरुण पिढीला जर आपण असं जर काय सांगितलं, आणि ही मुलगी फार भोळी आहे, तिला आपण जे सांगू ते खरं वाटतं, आणि असं जर झालं तर आपण कुठं घेऊन चाललोय समाजाला? आज मी इथं आल्यानंतर तिचं सगळं माइंड रिलॅक्स केलं, मनातील सर्व ताणतणाव काढून टाकला. त्याचबरोबर तिला सांगितलेलं आहे दररोज चालायला जा, मेडिटेशन कर, स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न कर, आणि ताबडतोब स्त्री रोग तज्ञाला जाऊन दाखव, तर तुला बरं वाटेल. आता मला सांग, तुला मी स्ट्रेस फ्री केल्यानंतर तुला कसं वाटायला लागलं? एकदम रिलॅक्स आणि फ्रेश असल्यागत मला वाटायला लागलं. खूप छान वाटत होतं. असं म्हणजे
टेन्शन वगैरे निघून गेलं तर मला वाटत होतं. जेव्हा बाबांनी मला सांगितलं रिलॅक्स हो, शांतपणे हळूहळू डोळे उघड, तेव्हा खरंच खूप छान वाटलं मला. म्हणजे ज्या वेळेला तुला मी रिलॅक्स केलं त्यावेळेला तुला आनंद वाटला. हा, खूप फ्रेश वाटलं. दर्शकांना मी सांगू इच्छितोय की हिच्या मनावरती भयंकर ट्रेस होता आणि ट्रेसमुळे हिला बरंच काही जाणवत होतं, होत होतं. मी काय केलं, मी तिला कोणतंही मंत्र तंत्र लिंबू काय दिला का तुला लिंबू नाही, काय हे असलं काही न देता मी काय केलं, तिच्या मनाला सर्व ताणतणाव काढून टाकला. ती रिलॅक्स झाली, तिला उलट आनंद वाटायला लागला. पण ही त्या महाराजांच्या घरानंतर घरी गेली स्वतःच्या, तर हिला भीती वाटू लागली. काय वाटायला लागलं तुला? हो, मला भीती वाटू लागली. ते म्हणायला लागले ती बाई तुझ्या पाठीमागच आहे, तुझ्या माग येते. मग मला खूप भीती वाटू लागली. पण इथं आल्यानंतर ना त्यांनी मला तसं काही न सांगता मला म्हणले तू ट्रेस मध्ये शांत हो आधी घर. मग नंतर ना मला त्यांनी रिलॅक्स केलं. मग मला छान वाटलं. मला सर्वांना सांगण्याची एक विनंती आहे की पहिला विषय असा आहे की तुम्ही तुमचे स्वतःचे डोळे उघडे ठेवायला शिका. आज ही मुलगी, हिचा प्रॉब्लेम काय माहितीये का, हिला तुम्ही जे सांगाल ते पटतं. तिला म्हणलं ना सूर्य जमिनीतून उगवतोय तर तिला जमिनीतून बाहेर येताना सुद्धा दिसेल, कारण तिची मानसिकता तशी आहे. आज आपण गादीधारक आहोत, गुरुवर्य म्हणून आपल्याकडे लोक येतात, तर आपण त्यांना काही चांगलं ज्ञान दिलं पाहिजे, त्यांना अज्ञानातून बाहेर काढलं पाहिजे, त्यांच्या अंधश्रद्धा दूर करून श्रद्धा दिल्या पाहिजेत त्यांना. माझ्या इथं हेच चालतं. आमचे जे शिबिर असतात या शिबिरामध्ये मनाची शक्ती कशा वाढवायच्या, विचार कसा पण केला पाहिजे, अंधश्रद्धेतून बाहेर कसं निघायचं. अध्यात्म आहे ना, देव पण आहे, त्याचे पण उपाय आहेत. परंतु जे शास्त्रामध्ये सांगितलेले ते ना, हे असं सांगून कसं चालेल. आज हिला जर दवाखान्यात नाही पाठवलं तर हिचा आजार वाढत जाईल ना, याला जबाबदार कोण? त्यामुळं असं कोणी कुठं बळी पडत असेल तर बळी पडू नका. आणि सर्व गुरुवर्यांना देखील माझी विनंती आहे की हा जो समाज असेल, ही जी तरुण पिढी असेल, यांना आपल्याला एका योग्य दिशेने घेऊन जायचं आहे. यांच्यातला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, यांचा ट्रेस निघून गेला पाहिजे. एक तर आज नोकऱ्या नाहीत, अनेक प्रॉब्लेम आहे, शिक्षण घेऊन सुद्धा पुढे काय होत नाही. आणि ही पिढी अगोदरच स्ट्रेसमध्ये गेलेली आहे, अगोदरच टेन्शनमध्ये गेलेलं आहे. आपलं काम आहे यांच्यामध्ये कॉन्फिडन्स भरायचा आहे, आनंद भरायचा आहे, इच्छाशक्ती भरायची आहे की ते स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजेत. हे सोडून जर आपण ह्यांच्या पाठीमागं भूत लावायला लागलो की तुझ्या पाठीमागं भूत उभं आहे, तुझ्या पाठीमागं बाई उभी आहे, तर आज होईल काय? आज ही बिचारी मुलगी अत्यंत घाबरलेली होती, घरची परिस्थिती पण नाहीये, आणि अशा अवस्थेत काय करणार? तर मी पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या इथं काळेश्वरी उपासना केंद्रामध्ये अंधश्रद्धा कशा दूर करायच्या, खऱ्या श्रद्धा काय, खरे मंत्र उपासना काय, खरी देवाची भक्ती काय, मनाची शक्ती काय असते, विचारांची शक्ती काय असते, हे आम्ही शिकवतो. आणि हे लोकांचं परिवर्तन करतो. आणि मी नेहमी म्हणतो, तुमच्या विचारातलं परिवर्तन हेच खरं परिवर्तन. आणि विचार सक्षम झाले पाहिजेत, यासाठी माझे प्रयत्न चालू असतात. जय आदिशक्ती.